नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर यांच्यामार्फत रामानुजन गणित परीक्षा इयत्ता 5वीसाठी आणि इयत्ता 8वीसाठी घेतली गेली. 1 डिसेंबर रोजी 1:30 ते 4:30 या वेळेत संबंधित केंद्रावरती पूर्ण केली गेली. या ठिकाणी या प्रश्नपत्रिकेतले 3 प्रश्न आपण सोडवलेले आहेत. या ठिकाणी उत्तरे काय असायला पाहिजेत याचा मागोवा आपण घेतोय. प्रश्न 4थ्यातला ए आहे. संख्येचे विस्तारित रूप दिले आहे, त्यावरून संख्या लिहा. द एक्सपांडेड फॉर्म ऑफ द नंबर इज गिवन, राईट द नंबर. या ठिकाणी 9,20,000, 7,000, 80 आणि 5 मध्ये बेरजेच चिन्ह आहेत. ओके, त्यामुळं सुरुवातीलाच या ठिकाणी 9 लक्ष, त्यानंतर हे 2, 9,27,085 यानुसार 5ची किंमत 5, दशकाच्या स्थानी 8 आहे, 80 शतकाच्या ठिकाणी 0 आहे, हजाराच्या ठिकाणी 7 आहे, त्यामुळे 7,000 अशा पद्धतीने पुढे 9,27,085. ओके, त्यानंतर 70,000 अधिक 4,000 अधिक 300 अधिक 9 74,309. ओके, 9ची किंमत 9 आहे, दशकाच्या ठिकाणी 0 आहे, शतकाच्या ठिकाणी 3 आहे, 300, हजाराच्या ठिकाणी 4 आहे, 4,000, 10,000च्या ठिकाणी 7 आहे, 70,000. ओके, त्यानंतर 8,05,400 आणि 40 अधिक आहे मध्ये चिन्ह. या ठिकाणी 8 लक्ष, पुन्हा इथं 0 आहे, पुन्हा 5,000, हे 5,440. ओके, 8 लक्ष तर 4 अंकी संख्या आहे, म्हणून या ठिकाणी 5व्या ठिकाणी 0 आहे उजवीकडून. 8,05,440 अशा त्या संख्या लिहिल्या जाव्यात. सरळ रूप द्या, सिम्प्लिफाय. या ठिकाणी 27.487 पॉईंटच्या खाली पॉईंट द्यायचा. 52 पाठीमागे 11 इथं 0 वजाबाकी करायची. 7मधून 0 गेले 7, 8मधून 2 गेले 6, 14मधून 5 गेले 9, दशांश चिन्ह इथं हातच्या दिला. 7मधून 1 आणि 1 2 गेले 5, 2 मधून 1 गेला 1, 15.967. यामध्ये 6.4 मिळवायचं आहे, इथं 2 शून्य. ओके, हे या ठिकाणी 0.4 काय, 0.40 काय, 0.400 काय समानच आहेत. त्यामुळे बेरजेसाठी सोपस्कर व्हावं म्हणून ह्या 2 शून्य लिहिल्या. 7 आणि 0 7, 6 आणि 0 6, 9 4 13 3 हातच्याला 1, 6 आणि 1 7 आणि 5 12 2 हातच्याला 1, 1 आणि 1 2. ओके, 22.367. पुढचा प्रश्न आहे 4 गुणांचा. एका शहराची लोकसंख्या या ठिकाणी 37,05,378 आहे. त्यातील पुरुषांची संख्या 11,24,069 आहे आणि स्त्रियांची संख्या 10,95,453 आहे व उरलेली मुले आहेत. तर शहरातील मुलांची संख्या किती? ए सिटी हॅज ए पॉप्युलेशन ऑफ 37,05,378 इफ धिस इन्क्लूड्स 11,24,069 men and 10,95,453 women. What is the number of children in the city? या ठिकाणी प्रथमतः आपल्याला स्त्रियांची संख्या आणि पुरुषांची संख्या यांची बेरीज केली पाहिजे. म्हणजे मग एकूण पुरुष आणि स्त्रिया किती आहेत त्यांच्या बेरजेतून ही बेरीज 37,05,378 म्हणून वजा केली की उरणारी मुले असणार आहेत. 9 3 12, दहाच्या दिला. 6 आणि 5 11 आणि 1 12 2 हाच्याला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 4 9, 9 आणि 2 11ला 1 हाच्या 9 आणि 2 11ला 1 हाच्याला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 2, 22,19,522 या ठिकाणी एकूण पुरुष आणि स्त्रिया झालेल्या आहेत. ओके, त्यानंतर या ठिकाणी मुलांची संख्या आपल्याला हवी आहे. मुलांची संख्या 37,05,378 वजा 22,19,522. 8मधून या ठिकाणी 2 गेले उरले 6, 7मधून 2 गेले उरले 5, 13मधून 5 गेले 8, 15मधून 10 गेले या ठिकाणी 5 उरले. हाच्या दिला. 10मधून 1 आणि 1 2 गेले 8,
हातच्या दिला 7 म्हणून 2 1 3 गेले उरले 4. 7 3 गेले उरले 4. 3 म्हणून 2 गेला 1. तर मग 14,85,856 ही मुलांची संख्या आहे. ओके. म्हणजे याचा अर्थ 11,24,069, 10,95,453 हे पुरुष आणि स्त्रिया दिल्या आणि मुले या ठिकाणी 14,85,856 या तिघांची बेरीज अगदी बरोबर आहे. 37,05,378 येणे गरजेचे आहे. ओके. प्रश्न 5व्यातला ए या ठिकाणी 2 गुणांचा आहे. एका वर्तुळाचा व्यास 11 सेमी असेल तर त्याची त्रिज्या किती आहे? इफ द डायमीटर ऑफ ए सर्कल इज 11 सेंटीमीटर, व्हॉट इज द रेडियस बी? या ठिकाणी वर्तुळाची त्रिज्या व्यास भागिले 2, व्यासाची निमपट असते. 11 व्यास आहे भागिले 2 बरोबर 5.5 सेमी. ओके. वर्तुळाची त्रिज्या 5.5 सेमी. त्यानंतर 4 गुणांचा प्रश्न आहे. गुणाकार करा, मल्टिप्लाय. या ठिकाणी 52,327 गुणिले 594. 4 प्रथम गुण्या. 4 7 28 हातच्या आले 2. 4 दुनी 8 आणि 2 10 0 हातच्याला 1. 4 त्रिकोण 12 आणि 1 13 हातच्याला 1. 4 दुनी 8 आणि 1 9. 4 25. त्यानंतर दशक स्थान गुणाचे 0 दिलं. 9 7 63 3 हातच्याले 6. 9 दुनी 18 6 24 4 हातच्याले 2. 9 त्रिक 27 आणि 2 29. त्यानंतर 9 2 18 आणि 2 20. 9 2 18. 9 दुनी 18 आणि 2 20 0 हातच्याले 2. 9 5 45 आणि 2 47. शतकाने गुणाचे 2 0. 5 न 5 7 35 5 हातच्या आले 3. 5 2 10 आणि 3 13 3 हातच्याला 1. 5 त्रिक 15 आणि 1 16 6 हातच्याला 1. 5 2 10 आणि 1 11. 5 5 25 आणि 1 26. बेरीज 8 3 4 आणि 3 7 आणि 5 12 2 हातच्याला 1. 5 आणि 4 9 3 12 2 हातच्याला 1. 3 आणि 1 4. 4 आणि 9 13. 13 आणि 9 22. 9 9 18 आणि 3 21 22 2 हातच्याला 2. 6 आणि 2 8. 7 आणि 2 9 आणि 1 10 0 हातच्याला 1. 6 आणि 4 10 आणि 1 11 हातच्याला 1. 2 आणि 1 3. 3,82,238 हा गुणाकार आला. ओके. पुढचा प्रश्न आहे. सोडवा. सॉल्व. 5.2 अधिक 2.1/4 भागिले 4.3/4 वजा 1.2/3. या ठिकाणी प्रथमतः आपण अंश सोडूया. ओके. हा या रेषेच्या वरचा 5.1/3 अधिक 2.1/4 साध्या पूर्णांकात रूपांतर करायचं. 5 न 3 ला 5 त्रिक 15 आणि 1 16/3 अधिक 4 दुनी 8 आणि 1 9/4 छेद सारखाने त्रिकच गुणाकार 16 चौक 64 अधिक 9 त्रिक 27 भागिले 4 त्रिकोण 12. 7 आणि 4 11 ला 1 हातच्याला 1. 7 2 8 आणि 1 9 91/12. त्यानंतर आता छेद सोडूया. छेद काय आहे? 4.3/4 वजा 1.2/3. 4 चौक 16 आणि 3 19/4 वजा 3 1 3 2 5/3 3 1 3 2 5/3. छेद सारखा नाही त्रिकाच गुणाकार 19 त्रिक 57 वजा 4 पंचे 20 भागिले 4 त्रिकोण 12. 19 त्रिक 57 4 पंचे 20 छेदस्थानी 4 त्रिकोण 12. 7 मधून 0 गेले 7. 5 मधून 2 गेले 5 मधून 2 गेले 3. या ठिकाणी 37/12. आता अंश भागिले छेद. अंश आहे सोडलेला 91/12 आणि छेद आहे तो 37/12 भागिलेला भागिले उलटून गुणले म्हणून 37/12चं 12/37 12ला 12 गेले. ओके. 91/37 हे याचं उत्तर.
प्रश्न 6व्यातला ए 2 गुणांचा आहे. खालीलपैकी कोणत्या संख्या 8ने विभाज्य आहेत त्याला गोल करायचे. विच ऑफ द फॉलोइंग नंबर आर मल्टिपल ऑफ 8 अँड सर्कल देम. 8 12ला भाग जात नाही. 8 24ला, 8 त्रिक 24, 30ला 45ला जात नाही. 8 संग 48, इथं 12 8 96, 102ला जात नाही. 108ला, 128ला, 8 1 8 उरले 4, 48ला 8 संग 48, 24 48 96 आणि 128. ओके. त्यानंतर 3 गुणांचा. एका दुकानदाराने साखरेचे 50 किलोग्राम वजनाचे पोते 1950 रुपयाला आणले. साखरेचा भाव कमी झाल्यामुळे त्याला ती साखर प्रति किलोग्राम 36 रुपये दराने विकावी लागली. तर त्याला किती रुपये कमी मिळाले? ए शॉपकीपर बॉट ए sack of 50 kg of sugar for 1950 rupees. As the price of sugar fell, he had to sell it at the rate of 36 rupees per kilo. How much less money did he get than he had spent? या ठिकाणी 50 किलोग्राम वजनाचे पोते 1950 रुपयाला आणले. म्हणजे 1 किलो साखरेची खरेदी काढली पाहिजे. 1 किलो साखरेची खरेदी बरोबर या ठिकाणी 1950 भागिले 50 हे शून्य गेले. 5 त्रिक 15 उरले 4, 5 9 45, 5 त्रिक 15 उरले 4 45 झाले, 5 9 39 रुपये. ओके. आता या ठिकाणी 36 रुपये किलो दराने विकली. म्हणजे प्रत्येक किलोला 3 रुपये कमी मिळाले. ओके. प्रत्येक किलो मागे कमी मिळणारी रक्कम $39 वजा या ठिकाणी 36, 3 रुपये. ओके. 3 रुपये प्रत्येक किलो मागे कमी मिळाले. म्हणजे 50 रुपये किलोला कमी मिळणारी रक्कम 50 किलो साखर विकून कमी मिळणारी रक्कम बरोबर 50 गुणिले 3 बरोबर 150 रुपये. ओके. प्रथमतः आपण 1950 रुपयाला 50 किलोचं पोतं आणलेलं आहे. त्यामुळे 1 किलो 39 रुपयाला पडला. 36 रुपये किलोप्रमाणे विकली. त्यामुळं 3 रुपये कमी मिळाले प्रत्येक किलो मागं. त्यामुळे 50 किलो विकून 50 त्रिक 150 रुपये कमी मिळाले. या ठिकाणी 16,840 सेकंदाचे तास, मिनिट आणि सेकंदात रूपांतर करा. या ठिकाणी 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. 16,840 सेकंदाचे आपल्याला प्रथमतः मिनिट करायचे असेल तर 60नं भागावं लागेल. ओके. प्रथमतः एक लक्षात घ्या. 16,840 भागिले 60 हे शून्य गेले. त्यामुळे आपल्याला ठीक आहे 60चं अस्तित्व नको घालवायला. त्यामुळे 60नं 60 त्रिक 180, 60 2 140, 60 त्रिक 180 168च्या पुढे जातोय. 60 2 120, 168मधने 120 गेले, 8 4 6मधून 2 गेले 4 0, वरचे घेतले 4, 6 8 48 पुढे जाते. 6 8 48 हातचे वगैरे येऊन त्यामुळे 7चा भाग लागला. 7 0 0, 7 चौकून 42, 404, 8मधून 2 गेले 6, 4 4 गेले 0, 64 वरचे घेतले 0. त्यामुळे इथं 640 झाले. त्यामुळे 6 8 6 9 54 या ठिकाणी 8चाच भाग लागला. 8 0 0 आणि 8 संग 48 480. त्यामुळे 404, 8 8 गेले 0, 4 4 गेले 0, 4 उरले 4, वरचे घेतले 0. पुन्हा एकदा 16,840ला आपण 60नं भागतोय. त्यामुळं पहिलाच भाग 2चा लागला. 60 2 120, 168मधनं 120 गेले, 48 उरले, वरचे घेतले 0, 484 येण्यासाठी त्याच्यापेक्षा मागं थांबण्यासाठी आपल्याला 8नंच गुणावं लागेल 60ला.
8 संग 8 480, 484मधनं 480 गेले केवळ उरले 4, वरचे घेतले 0. 60 पेक्षा हे कमी आहे, त्यामुळे हे सेकंद आहेत. ओके. ह्या 40ला भाग जात नाही म्हणून 0. 280 मिनिट आहेत. या ठिकाणी पुन्हा एकदा 16,840ला 60ने या ठिकाणी 16,840ला 60न भागल्यामुळं या ठिकाणी 280 मिनिटे आलेले आहेत. इथं 40 सेकंद आहेत. परत 280ला या ठिकाणी मिनिटे आहेत. तास करण्यासाठी पुन्हा 60 मिनिटाचा 1 तास म्हणून 60न भागलेला आहे. 60 चौक 240, 280मधून 240 गेले उरले 40 मिनिटे. या ठिकाणी 4 तास ही 40 मिनिटे आणि हे 40 सेकंद. ओके. त्यामुळे एकूण 16,840 सेकंदाचे तास 4 तास, मिनिटे 40 आणि 40 सेकंद. अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा. भोसले सर जाखले चॅनेल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन देऊन पुढे लाईक करा. आपल्या विद्यार्थ्यांच्यासाठी मित्रांच्यासाठी पाठवून त्यांनाही या उत्तराची माहिती करून द्या. पुढील स्पर्धेसाठी हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. यातील काही प्रश्न 8वीच्या NMMS या परीक्षेसाठी सुद्धा उपयुक्त आहेत. त्यासाठीही तयारी ठेवावी. धन्यवाद.